आत्ताची मोठी बातमी समोर येते। तलाठी भरती प्रक्रिया रद्द करा, आमदार कैलास पाटील यांनी मागणी केलेली आहे। तलाठी परीक्षा गोंधळ प्रकरणी आमदार कैलास पाटील हे आक्रमक झालेले आहेत। तर तलाठी परीक्षा गोंधळ प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे आक्रमक झालेत। मागणी मान्य न केल्यास अन्यथा ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असा इशारा सुद्धा यावेळेला त्यांनी दिलेला आहे। ही प्रक्रिया पारदर्शक झाली म्हणता आणि मग तरी सुद्धा ही भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही। तलाठी भरती प्रक्रिया रद्द करा अशी त्यांची मागणी आहे। तलाठी भरती प्रक्रियेच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून संशयाचं वातावरण होतं। ज्यावेळेस परीक्षा झाली त्याही वेळेस पेपर फुटीची प्रकरणं समोर आली होती। त्यावेळेसही काही जणांवर गुन्हे दाखल झाले। आताही ज्यावेळेस निकाल जाहीर झाला त्यावेळेस मार्कामध्ये विसंगती, एकाच विद्यार्थ्याचे दुसऱ्या परीक्षेत मार्क कमी आणि इतर टॉपर अशी विसंगती दिसून येते। नव्याने येत्या 3 महिन्यात तलाठी भरती प्रक्रिया राबवली पाहिजे अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने करतोय, विद्यार्थ्यांच्या वतीने करतोय। आणि ही जर प्रक्रिया सरकारने केली नाही तर आम्ही शिवसेना विद्यार्थ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल।